नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर. श्रीलंकेच्या पंतप्रधानांचं भारत भेटीवर आगमन. भारत आणि श्रीलंकेदरम्यान आज होणार द्विपक्षीय चर्चा. पुण्यातला खडकवासला हरित प्रकल्प देशभरात आदर्श प्रकल्प म्हणून गणला जाईल. केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांची ग्वाही. विद्यापीठांनी संशोधनावर भर द्यावा असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन. टॅक्स सेटलमेंट प्रकरणी ठाणे जिल्ह्यात मीरा रोड इथल्या 9 कॉल सेंटर्सवर छापे. 750 जण ताब्यात. आणि छत्तीसगडमध्ये बस्तर भागात 57 बंडखोर माओवादी आणि त्यांचे 297 समर्थक यांनी पत्करली शरणागती. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. भारतीय लष्कराच्या यशस्वी लक्ष्यभेदी कारवाईनं चवताळलेल्या पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि सीमा भागात सतत युद्धबंदीचं उल्लंघन सुरू आहे. काल रात्री उशिरा नौशेरा इथल्या बाबाकोडी आणि कलालखोडी क्षेत्रात पाकिस्तानकडून सुरू असलेला गोळीबार मध्यरात्रीपर्यंत सुरूच होता. भारतीय सैनिकांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान पठाणकोट इथं रावी नदीमध्ये सीमा सुरक्षा दलानं एक निर्मनुष्य नाव पकडली आहे. ही नाव पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आली आहे. संपूर्ण स्थिती नियंत्रणात असून काळजी करण्याचं कारण नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रणील विक्रमसिंघे 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. विक्रमसिंघे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यात दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात परस्पर संबंध वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. पाकिस्तानमधली सार्क परिषद रद्द होणं आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या भारताच्या लक्ष्यभेदी कारवाईच्या पार्श्वभूमीवर विक्रमसिंघे यांच्या या भारत दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. सार्क परिषदेत सहभागी न होण्याच्या भारताच्या भूमिकेनंतर श्रीलंकेनंही दहशतवाद आणि पोषक वातावरण नसल्याचं कारण देत सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यातला खडकवासला हरित प्रकल्प हा देशभरात आदर्श प्रकल्प म्हणून गणला जाईल. काही लोकांना प्रशिक्षित करून इतर काही राज्यांमध्ये सुद्धा असा प्रकल्प राबवता येईल असं केंद्रीय जलसंपदा आणि नदी विकास मंत्री उमा भारती यांनी काल पुण्यात सांगितलं. ग्रीन थंब पर्यावरण संस्थेच्या पुढाकारातून खडकवासला धरणाच्या तलावातली माती आणि गाळ काढून टाकण्यात आला. तलावाचा 22 किलोमीटरचा परिसर आणि पाणलोट क्षेत्रात हजारो झाडं लावून सुशोभित करण्यात आलं आहे. उमा भारती यांनी काल या प्रकल्पाला भेट दिली तेव्हा त्या बोलत होत्या. स्वच्छ भारत या अभियानाबरोबरच सुंदर भारत हे अभियानही देशातल्या 500 धरणांवर राबवण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या. विद्यापीठांनी संशोधनावर भर दिला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. ते काल बिहारमध्ये मोतीहारी इथं महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या अभ्यास सत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. विद्यापीठीय शिक्षणाचा दर्जा तिथल्या संशोधनाच्या गुणवत्तेनुसार ठरतो हेही त्यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं. विद्यापीठं म्हणजे केवळ पदव्या छापणारी यंत्र नव्हेत असंही ते म्हणाले. सर्वांना शिक्षण, चांगलं शिक्षण हे केंद्र सरकारचं नवं ब्रीदवाक्य असून दारिद्र्य निर्मूलनाचं एक साधन म्हणून शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याकडे सरकारचा कल असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बोगस कॉल सेंटर्स चालवून टॅक्स सेटलमेंट प्रकरणी परदेशी नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या ठाणे जिल्ह्यातल्या मीरा रोड इथल्या 9 कॉल सेंटर्सवर ठाणे पोलिसांनी काल रात्री छापे टाकून सुमारे 750 लोकांना ताब्यात घेतलं आहे. अमेरिकेतल्या काही बड्या लोकांच्या इशाऱ्यावर ही कॉल सेंटर्स चालवली जात होती. या कॉल सेंटर्समध्ये अमेरिकेसह अनेक देशांमध्ये फोन करून कर प्रकरणी धमकावलं जात होतं. त्यातून मार्ग काढून देतो असं सांगून हजारो डॉलर्स उकळले जात होते असं ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितलं. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून त्यांच्याकडून या मार्गानं कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुली झाल्याचंही परमवीर सिंग यांनी स्पष्ट केलं. मीरा रोड इथल्या 3 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सुमारे 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात बस्तर या आदिवासी भागात 57 बंडखोर माओवादी आणि त्यांचे 297 समर्थक काल शरण आले. छत्तीसगडच्या इतिहासातली माओवाद्यांनी शरणागती पत्करल्याची ही मोठी घटना आहे. बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर हे माओवादी शरण आले. त्यांनी त्यांच्याकडची 17 शस्त्रही
पोलिसांच्या हवाली केली। शरणागतांपैकी 26 जणांवर विविध इनामं जाहीर झाली आहेत। सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार या शरणागतांना मदत करण्यात येईल असं पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं। नवरात्रोत्सव आणि दिवाळीमध्ये आवाजावर निर्बंध येऊ नये यासाठी ध्वनी प्रदूषणाचं प्रमाण ठरवणारी डेसिबल मीटर्स खरेदी करण्यात राज्य सरकार मुद्दाम टाळाटाळ करत आहे असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत। ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारी करणाऱ्या काही याचिकांवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं आपली भूमिका स्पष्ट केली। याबाबत न्यायालयाचे निर्देश धुडकावल्याबद्दल राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्यावर गुन्हेगारी खटला चालवण्याची तंबी न्यायालयानं दिली असून येत्या 17 तारखेपूर्वी त्यांनी न्यायालयात हजर व्हावं असंही न्यायालयानं आपल्या निर्देशात म्हटलं आहे। राज्याच्या गृह खात्यानं 1843 डेसिबल मीटर्स खरेदी करावीत असे निर्देश न्यायालयानं यावर्षी जानेवारी महिन्यात दिले होते। अकोला जिल्ह्यातल्या नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून इथं प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत विशेषोपचार रुग्णालय बांधण्यात येणार आहे। त्याचा शिलान्यास येत्या 7 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल अशी माहिती पालकमंत्री रणजित पाटील यांनी काल अकोल्यात एका पत्रकार परिषदेत दिली। या रुग्णालयासाठी केंद्र सरकारकडून 120 तर राज्य सरकारकडून 30 कोटी रुपये मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं। परतीच्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आहे। खर्च तरी वसूल होईल की नाही या चिंतेमुळे शेतकऱ्यांचं गणित कोलमडलं आहे। सुरुवातीच्या दमदार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा मोठा पेरा केला। पीकही चांगलं तरारून काढणीसाठी तयार होत असतानाच परतीच्या पावसानं मात्र घात केला। मागच्या 3 वर्षांमध्ये सुगी चांगली आली नाही, सोयाबीन आली नाही, कापसं नाही, केळी वाळल्या। यावर्षी मागची 3 वर्षाचं नुकसान भरून निघेल म्हणून भरपूर असा सोयाबीनचा पेरा झाला आणि आम्हाला एक आशा होती की यावर्षी मागच्या 3 वर्षाचं नुकसान भरून निघेल। मात्र तेही आता या शेवटच्या पावसानं भयानक नुकसान झालेलं आहे आणि हे सोयाबीनचे दाणे मधले बुरशी येऊन बुरशी आली, त्याला काही दाणे करपून गेलेत। त्याच्यामुळे सोयाबीनचं आता उत्पन्न काही निघेल ही आम्हाला आशा वाटत नाही। शासनाने काही दिलं तरच अपेक्षा आमच्या होतील, नाही तर आम्हाला खायला मागू आम्ही आज। परतीच्या जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकांची मुळं कुजली असून दाण्याला बुरशी आली आहे। यावर्षी कसं तरी इकडून तिकडून बँकेकडून व्याजाने पैसे कसे तरी करून शेती करायला लागलो होतो आम्ही। यावर्षी 3 वर्ष आमची शेती मागे गेली, बागायती कोरडवाहूच्या हिशोबाने आम्ही यावर्षी शेती करायच्या तयारीमध्ये होतो। तर आता आपल्या परतीच्या पावसामुळे एवढं नुकसान झालं, 1 रुपया आपल्याला सोयाबीनचा येऊ शकत नाही। सोयाबीन पिकाच्या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्ह्यातले शेतकरी करत आहेत। सोयाबीन न काढू शकल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे। त्यामुळे मी सरकारला कळकळीची विनंती की सरकारनं कमीत कमी हेक्टरी 25,000 रुपयाची मदत करावी म्हणून। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल अहमदनगर इथं केलं। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या। पक्षाचा विचार आणि कार्यक्रम तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून कार्यकर्त्यांनी पक्षाला बळकटी द्यावी असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी यावेळी केलं। आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघानं डोपिंग प्रकरणी मारिया शारापोव्हावर घातलेल्या बंदीची मुदत क्रीडा मध्यस्थी न्यायालयानं कमी करून 15 महिन्यांवर आणली आहे। ग्रँडस्लॅम स्पर्धांचं विजेतेपद 5 वेळा पटकावणारी मारिया जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत डोपिंग प्रकरणी दोषी असल्याचं आढळून आलं होतं। त्यामुळे महासंघानं तिच्यावर 2 वर्षांसाठी बंदी आणली होती। मारियानं न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागितली होती। न्यायालयाच्या निर्णयामुळे तिच्यावरच्या बंदीचा काळ 9 महिन्यांनी कमी झाला आहे। सप्टेंबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस झाला। जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे तिथे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू, आनंद आणि समाधान पसरले। उस्मानाबाद जिल्हा वर्षणग्रस्त। जलयुक्त शिवार अभियानातून कृषी विभागाने शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी 254 गावात नाला सरळीकरण, कंपार्टमेंट बंडिंग, नदी खोलीकरण, सरळीकरण, लोकसहभागातून सिमेंट बंधाऱ्यातील तसंच नदी नाले ओढ्यातला गाळ काढण्याची
19,282 कामं पूर्ण केली। या कामांमुळे गावागावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे। आमच्या गावामध्ये झालेल्या जलयुक्त कामातून हा जो पाणीसाठा झालाय किमान 10 वर्षाचा दुष्काळ हटलाय। आमच्या विहिरीला पाणी साठ्यामध्ये वाढ झाली। जलयुक्त शिवारमुळे आमच्या शेततळ्याला व विहिरीला पाणी भरपूर आलेलं आहे। तर आमचं 4 वर्ष पाणी न कमी पडण्यापुरतं आलेलं आहे जलयुक्त शिवारमध्ये। तिकडं आता भरपूर पुल्ली रबीची निघणार आहे ती प्यायचं तर टँकर दुसऱ्या दिवशी बंद झालं पाणी साचल्यानंतर। या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झालेला आहे। आमची जी पाणी पुरवठा करणारी विहीर आहे त्या विहिरीच्या भोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे आता त्या विहिरीला भरपूर पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे गावातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ 3-4 वर्षासाठी मिटलेला आहे। गावागावातल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी, शेतातल्या विहिरी, विंधन विहिरींचा पाणीसाठा वाढलेला दिसत आहे। मागील 3-4 वर्षांपासून सुरू असणारे गावागावातले टँकर तर बंद झाले आहेतच, शिवाय उपलब्ध पाणीसाठ्यामुळे येत्या 2-3 वर्षात टँकरची गरज भासणार नाही असं दिसतंय। त्यामुळे शासनाचे करोडो रुपये तर वाचतीलच आणि शेतकऱ्यांची शेत शिवारही बहरतील। शाश्वत अन्न सुरक्षेसाठी डाळी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय विज्ञान चर्चासत्राचं उद्घाटन काल मुंबईत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते झालं। यावेळी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे महासंचालक A.S. मानेकरही उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर काकोडकर यांनी BARC अर्थात भाभा अणुसंशोधन केंद्रानं कृषी क्षेत्रात केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं। डाळींच्या विषयावर देशभरातल्या 40,000 शालेय विद्यार्थ्यांनी विचार मांडले होते। त्यापैकी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून एक याप्रमाणे निवडले गेलेले 33 विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले आहेत। कालच्या सोहळ्यात या परिषदेची स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली। हवामान गेल्या 3-4 दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप घेतली आहे। ठाण्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला, मात्र आता तो मंदावला आहे। पालघर परिसरात काही ठिकाणी अजूनही जोरदार सरी सुरू आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसाची रिमझिम सुरू आहे। यवतमाळमध्येही रात्री पावसानं हजेरी लावली, मात्र आता जोर ओसरला आहे। नांदेड, बीडसह सिंधुदुर्गमध्येही पावसानं विश्रांती घेतल्याचं वृत्त आहे। येत्या 24 तासात उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर। श्रीलंकेच्या पंतप्रधानांचं भारत भेटीवर आगमन। भारत आणि श्रीलंकेदरम्यान आज होणार द्विपक्षीय चर्चा। पुण्यातला खडकवासला हरित प्रकल्प देशभरात आदर्श प्रकल्प म्हणून गणला जाईल। केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांची ग्वाही। विद्यापीठांनी संशोधनावर भर द्यावा असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन। टॅक्स सेटलमेंट प्रकरणी ठाणे जिल्ह्यात मीरा रोड इथल्या 9 कॉल सेंटर्सवर छापे, 750 जण ताब्यात। आणि छत्तीसगडमध्ये बस्तर भागात 57 बंडखोर माओवादी आणि त्यांचे 297 समर्थक यांनी पत्करली शरणागती। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।